त्या ठिकाणचे CCTV फुटेज हाती लागलेत आमच्या. प्लीज मला द्या. इन्स्पेक्टर, यातला एकही गुंड वाचता कामा नये. ते सगळे मला माझ्या समोर हवेत. आणि पुढच्या 24 तासात प्रीतम इथे आमच्या घरात हवाय मला. ठीक आहे मॅडम. चला रे. प्रिया 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 प्लीज रडू नकोस. ते बघ, प्रीतमला काहीही होणार नाही. मी माझे सगळे सोर्सेस लावले त्या कामासाठी. प्रीतम आपल्याला लवकरात लवकर सापडेल. ओके, आय प्रॉमिस. प्लीज नको राहूस. पाणी प्या तुम्ही आधी. काय झालं? ते गुंड कोण होते ते पोलिसांना अजून नाही कळलंय. मला अजून कुठे लागलं? प्रीतम 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 सांग. ते कसं सांग? हा कुठे आता तू वाडी कोण होते ते लोक? अरे यार केवढं लागलंय तुला. आदित्य दादा केवढा लागलाय यांना. प्रीतम ते गुंड तुम्हाला घेऊन गेले आणि आमच्या काळजाचा ठोका चुकला. बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला फार काही लागलेलं नाहीये. तिथे रक्त सांडलं होतं. हो, ते माझं रक्त नव्हतं. ते मला वाचवणाऱ्याचं रक्त होतं. ते जर तो तिथे आला नसता तर मी तुमच्यासमोर जिवंत नसतो. कोणी वाचवलं तुला? सांगा ना. अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय बोलतेस तू बारू? त्या दिवशी लग्नाच्या जाहिरातीचं शूटिंग होतं. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. यांचं ड्रेसिंग मी आता केलेलं आहे. काही औषध लिहून दिल्यात ते घेऊन या तुम्ही. येतो मी. ठीक आहे दादा. हरीशने स्वतःच्या जीवाशी खेळून माझा जीव वाचवला. हरीश तिकडे कसं का तो? हरीश तुला कसं कळलं? सर इथल्या एकालाही सोडणार नाही प्रीतम. मी हरीश यार, थँक्यू सो मच. नसतास तर काय झालं असतं? तू फक्त प्रीतमचा जीव वाचवून एक किर्लोस्कर कुटुंबाला वाचवलं. थँक्यू सो मच. दादा, देवासारखे धावून आलात तुम्ही. तुम्ही जर आज वेळेत आला नसतात ना तर माझं प्रीतम मला कधीच मिळालं नसतं. मी तुमचे उपकार आयुष्यभर. ताई 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 काय करताय? सॉरी, पण मी तुम्हाला तिथे ओळखलं नाही. ही प्रिया, प्रीतमची बायको. नमस्कार. आदित्य सर, बरं झालं प्रीतम सरांचं लग्न त्या दिशासोबत झालं नाही.
ती दिशा आहे ना, प्रीतम सरांच्या योग्य नव्हतीच. मला इथून गेल्यापासून प्रीतम सरांची काळजी वाटत होती. ती दिशा आहे ना, प्रीतम सरांच्या आयुष्यात आली असती ना, तर प्रीतम सरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मी गेल्यापासून खूप काही बदललंय. मला खरंच खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांना भेटून. हरीश, तू तू खरंच ओके आहेस? नाही तर आपण आत्ता हॉस्पिटलला. नाही, मी ओके. मी ओके सर. हरीश, आज तुझ्यामुळे प्रीतमचा जीव वाचला. तू संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबावरच उपकार केलेस. एक आई म्हणून मी या उपकारांची खरंच परतफेड नाही करू शकत. थँक्यू त्याबद्दल. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. त्या बदल्यात तुला हवं ते माग माझ्याकडे, मी देईन. पण ही अहिल्या देवी तू ह्या आधी केलेलं कृत्य सुद्धा विसरलेली नाहीये. आणि त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत.